Hello friends, today's lecture types of forging. Previous lecture आपण बघितलेलं होतं की फॉर्मिंग प्रोसेस युनिट नंबर 4. ओके, त्याच्यामध्ये थोडंसं रिवाइज करून परत आपण काय करणार आहे टाइप्स ऑफ फोर्जिंग. Forging is defined as a metal forming process of giving required shapes to red hot metal with the application of impact force. फोर्स इम्पॅक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, डिझायर्ड शेप प्रॉडक्टला मिळवायचं आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे, प्रेस फोर्स इम्पॅक्ट करून काय करायचं, डिझायर्ड शेप अँड साईजमध्ये आपल्याला प्रॉडक्ट मिळवायचं आहे. ओके, टाइप्स ऑफ फोर्जिंग. फर्स्ट वन इज द स्मिथ फोर्जिंग और हैमर फोर्जिंग. सेकंड वन इज द ड्रॉप फोर्जिंग. थर्ड, अपसेट फोर्जिंग और मशीन फोर्जिंग. फोर्थ, रोल फोर्जिंग. 5, डाय फोर्जिंग और प्रेस फोर्जिंग. डाय फोर्जिंग और प्रेस फोर्जिंगचे टाइप्स आहेत बघा, ओपन डाय फोर्जिंग, क्लोज्ड डाय फोर्जिंग. ओके, फर्स्ट वन इज अ स्मिथ और हॅमर फोर्जिंग. याच्यामध्ये बघा तुम्हाला स्मिथ दाखवलेला आहे, ब्लॅक स्मिथ आपण जे म्हणतो, लोहारकाम जे म्हणतोय त्याचा तो टेबल दाखवलेला आहे बघा, स्मिथ. दिस इज द traditional forging. This is the traditional forging operation done openly or in openly dies by the village blacksmith or modern shop floor by manual hammering or by the power hammer. ओके, आता ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, ट्रॅडिशनल आहे. हे ऑपरेशन जे आहे ते ट्रॅडिशनल आहे. हे आपल्या गावामध्ये सुद्धा ब्लॅकस्मिथ म्हणजेच काय, कोळसा गरम करून किंवा कोळसाला म्हणजे आपण म्हणतो त्याला जाळ घालणे वगैरे म्हणतो ना, सुतारकाम किंवा लोहारकाम जे लोक करतात त्यांच्या तिथं असते बघा. त्याच्या थ्रू काय करायचं, त्या मेटलला काय करायचं, हीट द्यायची. ते जोपर्यंत रेड होत नाही तोपर्यंत त्याला हीट द्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर काय करायचं, हॅमरनं फोर्स यूज करून त्याला काय करायचं, डिझायर्ड शेप अँड साईज बनवायचा. आपल्यामध्ये शेतीची अवजारे ही अशा प्रकारे बनवली जातात, सर्वांनी बघितलं असेल. द प्रोसेस इन्व्हॉल्व्स हिटिंग द स्टॉक इन द ब्लॅकस्मिथ हर्थ अँड देन बीटिंग इट ओव्हर द एनविल. याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये त्याला हीट दिली जाते, त्या मेटल जे आहे त्याला हीट दिली जाते. टू गेट द डिझायर्ड शेप द ऑपरेटर हॅज टू मॅनिप्युलेट द कॉम्पोनंट इन बिटवीन द ब्लोज. द फायनल शेप of the forging components depends on the skill of the smither. the final shape त्याला आपण जो देणार आहे ते डिपेंड कशावर आहे, स्मिथर म्हणजेच काय, जो लोहार आहे, जो काम करणारा ऑपरेटर आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे, त्याच्या स्किलवर डिपेंड आहे. that is the smith or hammer forging. second one is the drop forging. this is the operation done in closed impression dies by means drop hammer. Here the force for shaping the component is applied in a series of blows. आता याच्यामध्ये बघा, क्लोज्ड इम्प्रेशन डायज, ड्रॉप फोर्जिंगमध्ये क्लोज्ड इम्प्रेशन डायज वापरलेला आहे. इथं तुम्हाला फिगर याची दाखवलेली आहे बघा, अप्पर डाय आहे, लोअर डाय आहे, रॅम आहे, हिटेड वर्कपीस अँड ॲनविल. आता ॲनविलला अटॅच आहे लोअर डाय, आणि अप्पर डाय जी आहे ती रॅमला अटॅच आहे. आता याच्यामध्ये बघा, अप्पर डाय जी आहे ती मुवेबल आहे आणि लोअर डाय आहे ती फिक्स्ड डाय आहे. आणि त्या लोअर डायवरती आपण काय करणार आहे, एखादा पार्ट किंवा मेटल जे हॉट मेटल आहे ते त्याच्यावर प्लेस करणार आहे आणि वरून जे अप्पर डाय येणार आहे, अप्पर डाय किंवा रॅमची अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे. त्याच्या दोन्ही साईडला 2 रोलर लावले, तर रोलरचं रोटेशन झाल्यानंतर त्या रॅमची मुवमेंट होणार आहे आणि त्याच्या थ्रू काय करणार आहे आपण, त्या जो मेटल आहे त्याच्यावरती फोर्स इम्पॅक्ट करणार आहे. ड्रॉप फोर्जिंग utilizes a closed impression die to obtain the desired shape of the component. The shaping is done by the repeated hammering given to the material in the die cavity. आणि हे हॅमरिंग जे आहे ते हॅमरिंग काय होणार आहे, रिपीटेडली आपण करणार आहे. ओके, त्याच्यावर म्हणजे एकाच स्ट्रोकमध्ये काय होणार नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिझायर्ड शेप किंवा साईजमध्ये मटेरियल जे आहे ते मिळणार नाही आहे.
The equipment used for delivering for blows are called drop formers. The drop forging die consists of two halls. The lower hall of the die is fixed to the anvil of the machine, while the upper hall is fixed to ram. The typical products obtained in drop forging are cranks, crankshaft, connecting rod, range, crane hooks, etc. ओके, याच्यामध्ये कसं आहे बघा, दोन हॉल्स असतात, दोन भाग आहेत. रॅमला अटॅच आहे अप्पर डाय आणि लोअर डाय जी आहे ती ॲनविलला अटॅच आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे, क्लोज डाय काय म्हणलं आहे की त्याच्यामध्ये ती काय होते, क्लोज होते. त्याच्यामध्ये काय होतं, एखादा पार्ट ठेवला तर त्याच्यामध्ये ती कॅव्हिटी जी आहे त्यानंतर ते प्रॉडक्ट बनल्यानंतर ती डाय कशी होते, क्लोज होते. ओके, दॅट इज द ड्राय फ्रोझिंग. आणि याच्या थ्रू आपण काय काय बनवू शकतो आहे, म्हणजे एक्झाम्पल काय त्याची क्रँक्स बनवू शकतो, क्रँकशाफ्ट, कनेक्टिंग रॉड्स, रेंज, क्रेन हुक्स एक्सेट्रा आपण याच्या थ्रू बनवू शकतो. दिस इज द ड्रॉप फोर्जिंग. अपसेट फोर्जिंग मीन्स also called as machine forging. आता याच्यामध्ये बघा, forging metal is placed and gathered either at the center or only at one end. त्याच्यामध्ये जे फोर्जिंग मेटल आहे त्याच्यावरती काय करणार आहे आपण, मशीननं फोर्स अप्लाय करणार आहे, मशीन थ्रू फोर्स अप्लाय करणार आहे. इन अपसेट फोर्जिंग प्रोसेस द लेंथ ऑफ वर्कपीस इज डिक्रीजेस while the area of cross section or diameter increases. ह्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मशीन थ्रू फोर्स लावून ह्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, त्याचं लेंथ जी आहे ती लेंथ कमी केली जाते आणि डायमीटर इन्क्रीज होतो. लेंथ कमी झाल्यानंतर डायमीटर इन्क्रीज होतो. ह्याच्यामध्ये दुसरा एक आहे, पंचसुद्धा आपण यूज करतो आणि त्या पंच थ्रू काय करतो, फोर्स अप्लाय करतो. आणि एक सिलेंड्रिकल रॉडला आपण जर त्याचं हेड बनवायचं झालं, त्याच्यावरती हेड बनवायचं झालं, जसं तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरचं सांगितलं, जर हेड बनावायचं झालं तर त्याच्यावरती एका एंडला आपण काय करतो, त्याच्यावर प्रेस करतो आहे, फोर्स इम्पॅक्ट करतो आहे. ओके, आणि त्याची लेंथ जी आहे ती लेंथ कमी करून त्याचा डायमीटर वाढवतो आहे. त्यावेळी त्याचा एखादा बोल्ट असेल तर त्याचा हेड क्रिएट होणार आहे, दॅट इज द अपसेट फोर्जिंग. Then roll forging process where the workpiece is fed through two specially shaped rolls to create a long product with varying cross section. Roll forging manufacture is often used in the automotive industry to manufacture parts, shaft of various geometries. Knives, hand tools and lip springs are some products commonly manufactured by this process. Parts created by roll forging possesses superior mechanical properties than those produced from many other processes. आता याच्यामध्ये रोल फोर्जिंगमध्ये काय आहे, दोन रोलर यूज केलेले आहेत आणि त्याच्यावर लेंथी पार्ट, ज्याची लेंथ जास्त आहे असे लेंथी पार्ट्स आपण काय करतो, या रोल फोर्जिंग थ्रू आपण प्रोड्यूस करतो आहे. म्हणजे व्हेरियस क्रॉस सेक्शनल शेपमध्ये आपण काय करतो, या रोल फोर्जिंग थ्रू प्रोड्यूस करतो. Press forging, it is also known as die forging. Press forging used closed impression dies as like drop forging. In this process, steady pressure is applied slowly over the metal, so the metal is slowly and gradually squeezed to final shape. आता याच्यामध्ये काय केलं जातं, प्रेस फोर्जिंगमध्ये फक्त ओनली वन स्ट्रोक, एका स्ट्रोकमध्ये आपण काय करतोय, डिझायर्ड शेप आपण मिळवू शकतोय. म्हणजेच काय, हे मशीन फोर्जिंग आहे. याच्यामध्ये हायड्रॉलिक प्रेस किंवा मेकॅनिकल प्रेस आपण यूज करतोय. म्हणजेच काय, हायड्रॉलिक म्हणजे काय, ऑइलच्या सहाय्यानं आपण काय करतोय, त्याच्यावर फोर्स इम्पॅक्ट करतोय. म्हणजे पिस्टन, सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट तिथं आहे आणि स्लोली त्याच्यावर इम्प्रेशन करतोय आपण, इम्प्रेशन करतो आणि एका स्ट्रोकमध्येच काय करतो, फायनल शेप आपण मिळवतो. दॅट इज अ प्रेस फोर्जिंग. ड्रॉप फोर्जिंगमध्ये आपण काय केलं होतं, रिपीटेडली त्याच्यावर काय केलं होतं, हॅमरिंग केलं होतं. याच्यामध्ये तसं नाही, ओनली वन स्ट्रोकमध्येच काय करणार आहे आपण, तो फायनल शेप आपण मिळवणार आहे. दॅट इज द प्रेस फोर्जिंग. देन
open die forging. Then open die forging. Open die forging is also called as flat die or hammer forging. In open die forging, the working surface of both the upper and lower dies are flat and horizontal. Number of blows are required to give final shape to the workpiece. आता याच्यामध्ये बघा दोन डाय आहेत, अप्पर डाय अँड लोअर डाय. ओके, याच्यामध्ये इथं बघितलं आहे बघा, रोलर्स लावलेले आहेत. रोलर्सची मुवमेंट झाल्यानंतर काय होणार आहे, वरचा जो रॅम आहे त्या रॅमची मुवमेंट होणार आहे. आणि अप्पर डाय आणि लोअर डाय याचा जो सरफेस आहे तो सरफेस काय असणार आहे, फ्लॅट असणार आहे. तो सरफेस कसा असणार आहे, फ्लॅट असणार आहे. त्याच्यामध्ये कोणतीही कॅव्हिटी क्रिएट केलेली नसणार आहे, ओके. त्यामुळे काय होतं आहे, याच्यावर नंबर ऑफ ब्लोज आर रिक्वायर्ड टू गिव्ह फायनल शेप. म्हणजे त्याच्यावर थोडंसं काय होतं आहे, हॅमरिंग करावं लागतं आहे. ओपन डाय काय म्हणलं आहे की त्याचा सरफेस जो आहे दोन्ही डायचा तो कसा आहे, फ्लॅट आणि हॉरिझॉन्टल आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, एखाद्या प्रोडक्टला शेप देण्याचं काम करतो. दॅट इज द ओपन डाय फोर्जिंग. क्लोज्ड डाय फोर्जिंग, that is the हे बघा, closed die forging is also called as impression die. In this type of forging, cavities in the form of impressions are cut in the die block. तर याच्यामध्ये दोन्ही डायला काय केले जातात, कॅव्हिटी बनवल्या जातात. म्हणजेच काय, त्या डायच्या सरफेसवर कॅव्हिटी बनवली जाते. दोन्हीकडे बनवली जाईल किंवा एका साईडला बनवली जाईल. ओके, पण त्याच्यामध्ये कॅव्हिटी असते. आणि ज्यावेळी आपण इम्प्रेशन करणार आहे, ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करणार आहे, दोन्ही डाय एकमेकाला मिळतात आणि त्यानंतर ते काय होतं, क्लोज होतो. तो सरफेस जो आहे तो क्लोज होतो, म्हणून त्याला क्लोज्ड डाय फोर्जिंग म्हणलेलं आहे. क्लोज्ड डाय फोर्जिंग इथं दाखवलेलं आहे बघा, क्लोज्ड डाय फोर्जिंग. त्याच्यामध्ये फ्लॅश क्रिएट होतात, पण थोडे फ्लॅश क्रिएट होतात. म्हणजेच काय, थोडंसं मटेरियल साईजला पण जाऊ शकते. ओके, क्लोज्ड डाय फोर्जिंग का म्हणलं की कारण त्या दोन्ही डायला काय असतात, कॅव्हिटी बनवलेल्या असतात आणि त्या कॅव्हिटीत काय होते, ते मटेरियल जाऊन बसते आणि त्यानंतर त्या दोन डाय ज्या आहेत त्या एकमेकाला मिळतात, म्हणजे क्लोज होतात ते, म्हणून त्याला म्हणलं क्लोज डाय फोर्जिंग. कंपेअर बिटवीन ओपन डाय अँड क्लोज डाय फोर्जिंग. कंपेअर बिटवीन ओपन डाय फोर्जिंग आणि क्लोज डाय फोर्जिंग. तर याच्यामध्ये बघा, ओपन डाय फोर्जिंग, सॉलिड वर्कपीस इज केप्ट बिटवीन टू फ्लॅट डायज. दोन्हीकडे फ्लॅट डायज असतात. सॉलिड वर्कपीस इज केप्ट बिटवीन टू इम्प्रेशन डायज, म्हणजे त्याच्यावर इम्प्रेशन केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये कॅव्हिटी असते. इट कॅन बी युज्ड फॉर प्रोड्युसिंग सिम्पल शेप्स. ओपन डायमध्ये आपण सिम्पल शेप आपण प्रोड्यूस करू शकतो, पण क्लोज डायमध्ये कॉम्प्लेक्स शेप प्रोड्यूस करू शकतो. डायमेन्शनल ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश आर पुअर. डायमेन्शनल ॲक्युरेसी आणि सरफेस फिनिशिंग कसं आहे, पुअर आहे. आणि इकडं कसं आहे, गुड डायमेन्शनल ॲक्युरेसी अँड रिप्रोड्युसिबिलिटी. ओपन डायमध्ये प्रोडक्शन रेट इज लो, क्लोज प्रोडक्शन रेट इज हाय. इनएक्सपेन्सिव्ह टूलिंग अँड इक्विपमेंट. याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह टूलिंग किंवा इक्विपमेंट यूज करावी लागत नाहीत ओपन डाय फोर्जिंगमध्ये, पण क्लोज डाय फोर्जिंगमध्ये हाय इक्विपमेंट अँड टूलिंग कॉस्ट. डायचीच कॅव्हिटी बनवायला कसं आहे, कॉस्ट जाणार आहे. त्याच्यामध्ये टूलिंगसुद्धा यूज केले जाते, ते हायली कॉस्टली यूज केले जाते. ओपन डाय फोर्जिंगमध्ये स्किल्ड वर्कर्स आर रिक्वायर्ड. ओपन डाय फोर्जिंगमध्ये स्किल्ड वर्कर लागतो, कारण त्याच्यामध्ये कॅव्हिटी क्रिएट केलेली नाही. जसा रिक्वायर्ड से पाहिजे तसा येणार नाही. तो कसा आहे, डिपेंड ऑन ऑपरेटर और वर्कर्स. क्लोज डाय फोर्जिंगमध्ये डू नॉट रिक्वायर हायली स्किल्ड वर्कर्स. Then compare between press and drop forging. Press forging. In press forging, no hammering and slow squeezing. प्रेस फोर्जिंगमध्ये हॅमरिंग केलं जात नाही आणि स्लो स्क्विजिंगमध्ये म्हणजे स्लोली प्रेस केलं जाते, पण ओनली वन स्ट्रोकमध्ये काय होतं आहे, डिझायर्ड शेप आपल्याला फायनल शेप मिळतो. ड्रॉप फोर्जिंग हॅमरिंग अँड फास्ट स्क्विजिंग. ड्रॉप फोर्जिंगमध्ये रिपीटेडली हॅमरिंग केलं जातं आणि स्क्विजिंग केलं जातं, म्हणजे त्याच्यावर प्रेसिंग केलं जाते. डायमेन्शनल ॲक्युरेसी इज मोर दॅन ड्रॉप फोर्जिंग. ड्रॉप फोर्जिंगची डायमेन्शनल ॲक्युरेसी जास्त आहे आणि याच्यामध्ये कमी आहे. It is costly process. Press forging, it is costly process. Drop forging is less costly process.
Press forging is used for producing large parts. ड्रॉप फोर्सिंग इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग स्मॉलर पार्ट्स आपण याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. प्रेस फोर्सिंग इट्स हाय प्रेशर इज रिक्वायर्ड. याच्यामध्ये हाय प्रेशर लागतं. स्लोली होते पण प्रेशर कसं आहे, जास्त आहे. आणि ड्रॉप फोर्जिंगमध्ये इट वर्क्स ऑन लो प्रेशर. लो प्रेशरला सुद्धा हे काय करते, काम करते.